नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत नवीन जाहिरात आलेले आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, फीस काय असणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, काय हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत बघू शकता जाहिरात कधी आलेली आहे. 16/2/2026 रोजी जाहिरात आलेली आहे मित्रांनो. खाली बघा काय अपडेट आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अस्थापनावरील गट क पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. सरळ सेवा भरती आहे. तर खाली बघू शकता कोणते कोणते पद आहे. अभियांत्रिकी सेवा गट क, अग्निशमन सेवा गट क, सुरक्षा सेवा गट क, तांत्रिक सेवा गट क, सार्वजनिक आरोग्य सेवा गट क. बघा मित्रांनो, अभियांत्रिकी सेवासाठी बघू शकता पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य, स्केल बघू शकता 14, 38,600 ते 1,22,800 पर्यंत. एकूण जागा बघू शकता 32 आहे. अग्निशमन सेवा बघू शकता उप अग्निशमन केंद्र अधिकारी, स्केल 10, 29,200 ते 92,300 पर्यंत. जागा बघू शकता 4 जागा आहे. सुरक्षा सेवा गट क, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, स्केल 10, 29,200 ते 92,300 पर्यंत. जागा एक जागा आहे. तांत्रिक सेवा गट क म्हणजेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व बांधकाम अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी बघा मित्रांनो, एकूण तब्बल 24 जागा आहे आणि स्केल असणारे 10. सॅलरी बघू शकता 29,200 ते 92,300 पर्यंत आहे. आणि खाली बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग स्वच्छता निरीक्षक, स्केल 10, 29,200 ते 92,300 पर्यंत. एकूण जागा बघू शकता 10 जागा आहे मित्रांनो. ज्या कॅन्डिडेटचं स्वच्छता निरीक्षकचं डिप्लोमा झालेलं आहे अशा कॅन्डिडेटना एक संधी भेटणार इथं. 12 जागा आहे मित्रांनो स्वच्छता निरीक्षणासाठी. खाली बघू शकता पशुधन पर्यवेक्षक, स्केल बघू शकता 8 आहे. सॅलरी बघू शकता 25,500 ते 81,100 पर्यंत आहे. 7 जागा आहे. अग्निशमन सेवा चालक यंत्रचालक, स्केल 8, 25,500 ते 81,100 15 पर्यंत. 15 जागा आहे मित्रांनो यंत्रचालकसाठी. खाली बघू शकता कृषी सहाय्यकसाठी बघू शकता स्केल 7, सॅलरी बघू शकता 21,700 ते 69,100. एकूण 6 जागा आहे. तांत्रिक सेवा अनुरेखक 7 जागा आहे. 21,700 ते 69,100. एकूण 9 जागा आहे. आणि अग्निशामक स्केल 6, 19,900 ते 63,200 पर्यंत. एकूण 100 जागा आहे. लेखा गृहपाल या पदासाठी बघू शकता 19,900 ते 63,200 पर्यंत. एकूण 12 जागा आहे. तर मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही भरपूर जागा आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर फॉर्म भरा. बघू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा कालावधी 17/2/2026 ते 18/3/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर शेवटची तारीख असणार आहे 18/3/2026. लक्षात राहू द्या, लवकरात लवकर फॉर्म भरा जेणेकरून तुमचं फॉर्म लवकर सबमिट होईल. आणि तुम्हाला जी एक्झाम होणार आहे एक्झामच्या अगोदर तुम्हाला 7 दिवस अगोदर कळवण्यात येईल. आणि आणि तुम्हाला जे एक्झामची अपडेट मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती पण भेटेल. तुम्ही आपल्या MPSC फायटर्स टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तर बघू शकता फीस किती मित्रांनो. ओपनवाल्यासाठी 1,000 फीस आहे आणि इतर मागासवर्गासाठी 900 फीस आहे. खाली सिलेबस पण दिलेले मित्रांनो आणि कॅटेगरी वाईज दिलेले किती जागा आहे एकूण तुम्ही चेक करू शकता. बघा कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्या पदाचं बघू शकता. म्हणजे काय एज्युकेशन क्रायटेरिया आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे. अग्नि अग्निशमन केंद्र अधिकारी पदासाठी बघू शकता. मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि इथं अग्निशमन अभियांत्रिकी पदवी का पाहिजे मित्रांनो 1 वर्षाची इथं. खाली बघू शकतो सहाय्यक सुरक्षा अधिकारी कटक, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. इथं हाईट वगैरे लागणार आहे मित्रांनो. आणि खाली बघू शकता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी बघू शकता. एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे.
मान्यता प्राप्त विद्यापीठाचे स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापत्य अभियांत्रिकी कच- सहायकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण पाहिजे. मित्रांनो, ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे स्थापत्य अभियांत्रिकीचं, अशा कॅन्डिडेटना पण एक संधी मित्रांनो इथं. खाली बघू शकता स्वच्छता निरीक्षक घटक, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण. खाली सर्व पदाच्या खाली मित्रांनो एज्युकेशन कॅटेगरी दिलेले आहे आणि कॅटेगरीज किती जागा आहे हे सर्व डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो, तर तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो आता ही एक्झाम बघू शकता. ही एक्झाम शक्यता मित्रांनो, एक्झाम एप्रिलमध्ये होऊ शकते मित्रांनो. एप्रिलमध्ये एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे. मार्चमध्ये शक्यता कमी आहे मित्रांनो, कारण की आता 18 मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. 18 मार्च. तर एप्रिलमध्ये एक्झाम कधी कधी होऊ शकते म्हणजे लास्ट वीकमध्ये, मे एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये नाहीतर मेच्या पहिल्या वीकमध्ये ही एक्झाम होऊ शकते मित्रांनो. तुमच्याकडे खूप कालावधी कमी असणार आहे या एक्झामसाठी, तर तुमच्याकडे 1 ते 2 महिने भेटू शकतात जास्तीत जास्त. त्यामुळे मित्रांनो, ज्या कॅन्डिडेटचं पण एज्युकेशन क्रायटेरिया झालेलं आहे, बसताय तुम्ही स्वच्छता निरीक्षक म्हणा, पर्यवेक्षक म्हणा, कनिष्ठ अभियंता म्हणा, तर ह्या सर्व कॅन्डिडेटने मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.